कशा आहात तुम्ही सर्वजण मजेतच असाल। आणि आज खूप दिवसानंतर हा ब्लॉग येतोय तुमच्यापर्यंत, कारण की आम्ही आज आलो एक बाहेर फिरण्यासाठी। आणि हा खूप मोठी ट्रिप आहे आमची। एक वीक म्हणजे पूर्ण एक आठवड्यासाठी आम्ही चाललेलो आहोत। तर आम्ही तिरुपती बालाजीला चाललेलो आहोत आणि ही एकदम अचानक ठरलेली आहे। आम्हाला अगोदर ट्रेनने जायचं होतं, आता आम्ही चाललेलो आहोत बाय कार। तर चला असेच कनेक्ट आमच्यासोबत आम्ही काय काय करतो, कुठे कुठे जातो ते तुम्हाला दाखवणारच आहे। आणि ह्या आमच्या सगळ्या बॅगा ठेवलेल्या आहेत। आता हे सगळं सामान आम्हाला घेऊन जायचं। इकडे सगळं खायचं सामान आहे, इकडे सगळं आमचं म्हणजे ब्लँकेट वगैरे राहायचे माझे कपडे, आणि ही राहण्यासाठी घेतली आम्ही। चला असेच कनेक्ट राहा। आणि आता आम्ही आंबा या घाटातून जात आहोत। हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा घाट आहे आणि खूप खडतड आहे आणि खूप सर्व गाड्या अशा बंद पडून साईडला थांबलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे खूप असं ट्रॅफिक पण जाम झालेलं होतं, तरी पण आम्ही सावकाश गेलो। गाडीत गेल्या काढू ओके। आणि सकाळी आम्ही खूप लवकर निघाल्यामुळे आम्ही फक्त नाश्ता केला होता आणि आम्हाला खूप भूक लागली होती। त्याच्यामुळे मध्येच असं निवांत असं गार थंड असं सावलीचं झाड पाहून आम्ही सर्वजण जेवायला बसलो। आम्ही घरूनच सर्व बनवून घेतलं होतं। मावशीने वांग्याची भाजी खूप भारी बनवली होती आणि जवळच आमच्या शेती होती। त्याच्यामध्ये ज्वारी होती, आमच्या पलीकडे गहू होता आणि इथं चिंचेचे झाडं होते। आम्ही गाडी पण रस्त्याच्या खाली घेऊन लावून निवांत जेवलो। खूप भारी वातावरण होतं। सेम आमच्या गावाकडे असंच वातावरण आहे, म्हणजे ह्या वातावरण आमच्यासाठी काही नवीन नाहीये। आम्ही खेड्यातले असल्यामुळे हे वातावरण आमच्यासाठी तर ओळखीचंच होतं, पण भारी वाटत होतं। जेवण झाले की सईची मस्ती चालू झाली, म्हणजे तो मातीमध्ये फक्त खेळतच होता, पळत होता, कोणाचं काही ऐकत नव्हता। खूप त्रास दिला त्याने पूर्ण ट्रिपमध्ये, म्हणजे तो छोटाच आहे, त्रास देणं हे साहजिकच आहे। तरी पण त्याने ह्यावेळेस तर खूप समजून घेतलं, म्हणजे ह्यावेळेस ॲटलिस्ट तो त्याच्या हातानं थोडंफार खात होता। मला तर पाहून खूप मज्जा वाटत होती। आणि हे वातावरण खूप चांगलं होतं, म्हणजे जे शहरातले आहेत त्यांच्यासाठी तर खूपच कुतूहलाची गोष्ट असते। त्यांना ह्या गोष्टी माहीतच नसतात ना, त्याच्यामुळे त्यांना खूप आनंद होतो। आणि जवळच नॅशनल हायवे 48 जात होता, म्हणजे मुंबई टू बंगलोर हा हायवे, आणि त्यानेच आम्ही पण चाललेलो होतो। त्याच्याच साईडला म्हणजे बाजूला आम्ही खाली येऊन जेवायला बसलेलो होतो आणि चिंचेला छोटे छोटे चिंच आलेल्या होत्या। हे पाहून खूप भारी वाटत होतं आणि या निसर्गाच्या सानिध्याचा हा अनुभव खूप भारी होता आमचा। हा अनुभव अजून आम्हाला अनुभवायला आवडेल। हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। कशा आहात तुम्ही सर्वजण? इट्स अनदर डे। जसं की काल तुम्ही पाहिलं, आम्ही तिरुपती बालाजीसाठी आमची जर्नी स्टार्ट केलेली आहे। ती आमची रोड ट्रिप आहे आणि 1 वीकसाठी आम्ही आलेलो आहोत। तर आम्ही आमचं पहिलं स्टे केलेलं आहे। माहिती नाही ते कोणतं गाव वगैरे आहे, आम्हाला एमर्जन्सी हॉटेल वगैरे
भेटत नव्हतं, पण एक भेटलेलं आहे तिथे आम्ही थांबलेलो. एवढ्या काही फॅसिलिटी वगैरे म्हणजे चांगल्या नाही येतं, तरी पण थांबतो आम्ही इकडे. आणि काही म्हणजे बडबड करतोय कारण त्याला कॅमेरा हवाय, पटकन कॅमेरा यूज करतोय, तर तो घेतोय सारखा. तर चला आता आम्ही चाललो होता बँगलोरसाठी आणि तिथून जाणार तिरुपतीला. तर अजून एक आमचं स्टे होणार आहे कुठेतरी. तर असंच कनेक्ट राहणार आमच्या पूर्ण जर्नीमध्ये काय काय होतं आहे ते दाखवणार आहे. साईडला कॅमेरा सोडत नाहीये, तर चला बाय. Good morning, friends. My name is Abhinav Sawate. I am 4 years old. My full name is Navati. My teacher name is Mamta Teacher. Thank you. स्टार्ट झालं तर सकाळी सकाळी आम्ही निघालो. कारण आम्हाला तिरुपती बालाजीला जाणार होतो. तर हा असा प्रवास आमचा चालू झालेला होता. आम्ही आणि साई खातोय दोन्ही पण दाखवावं लागेल. फायनली खूप प्रवास करून आम्ही बँगलोर या सिटीमध्ये पोहोचलो होतो. अगोदर आम्ही डिसाईड केलेलं की आम्ही बँगलोरमध्येच एक दिवस स्टे करणार, पण तिकडे पाऊस वगैरे चालू झाला होता आणि आम्हाला दर्शनाला तिरुपतीला पण खूप गर्दी होती, त्याच्यामुळे आम्ही ते कॅन्सल केला प्लॅन. आम्ही डायरेक्टली तिरुपतीसाठी निघालो बँगलोरमधून. बँगलोर ही सिटी खूप भारी होती, म्हणजे मला नव्हतं एक्सपेक्ट नव्हतं केलं. आम्ही तरी बायपासनेच गेलो आणि आम्ही तिथं सर्च केलेले लोकेशन आम्ही कुठे कुठे फिरू शकतो ते पण हा प्लॅन ह्या वेळेस कॅन्सल झाला. नेक्स्ट टाइम आम्ही आमच्या ट्रिप जेव्हा पण आम्ही जाऊ तेव्हा आम्ही जे प्लॅन केलेले जे प्लेसेस होते तिथे आम्ही व्हिजिट नक्की देऊ. आणि खूप मेट्रो सिटी म्हणजे मेट्रो वगैरे आहे तिथे, चांगलं वाटत होतं. इलेक्ट्रॉनिक सिटी आहे आपल्या इंडियाची. काढले दीपक म्हणतो माझा पण व्हिडिओ काढा. त्याला सारखं सारखं माझ्या व्हिडिओमध्ये यायचं असतं. आणि इकडे आम्ही जेवायला बसलेलो आहोत. इकडे प्युअर ऑथेंटिक साऊथ पद्धतीनं जेवायला वाटतात. आणि इकडे राहायचं काय नाही काय पठाण, मला पठाण बघायला जायचं. साई खातात पापड. कमून नाही जायचं बघायला, तुला काय प्रॉब्लेम?
मूवी इथं आलेलं आहे साईजचं जेवण. पनीर टिक्का हा फक्त आल्यापासून पनीर पनीर खातोय. छोटासा बेबी. सगळं चेकिंग वगैरे करतात तिकडे. थांबलेले आहेत. रायन ते विचारून आलेत पण वरती आता राहायची काही आणि आता रायन ते विचारून आले तर वरती काही राहायची सोय आहे का नाही तर काहीच सोय वगैरे नाही आहे. तर आम्हाला आता खाली जावं लागेल. 5 वाजता काहीतरी वगैरे भेटत म्हणजे 100 लोकांसाठी. तर बघूया काय होते ते. नाही कॉमनचे नाही ना 300 वाले असतात तिथे. राया 300 रुपयेवालेच आहेत ते. काय सांगितलं? 1000 तिकीट. हाय हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. जसं की तुम्हाला माहीत आहे की आम्ही आज तिरुपतीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि इकडलं वातावरण एकदम वेगळं आहे. इकडे सुद्धा पाऊस चालू आहे आणि आम्हाला अजून आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आम्ही आता पास काढलेला आहे. वरती आम्हाला 7 टाईम निघलेला आहे. तिरुपती ट्रेनमध्ये 7 आहे. आम्ही तिथे जाणार आहोत. ऑनलाईन पास न काढल्यामुळे आम्ही इथे पण तुम्हाला अवेलेबल होऊ शकतो पास वगैरे आल्याच्यानंतर. ऑप्शन आहेत बरेच. कुठे आलो आपण? बाबाजीला. बालाजी का बाबाजी? हां गोंधळून जातो कारण खूप मोठं देवस्थान आहे तिथे.
आम्ही संध्याकाळी दर्शनाच्या लाईनला थांबलो होतो संध्याकाळी 4 ते 5 वाजता, कारण अगोदर सर्वांनी केस काढायचे असतात आणि त्याच्यानंतर देवाच्या दर्शनाला जायचं असतं. तर हे सर्वांना केस काढण्यासाठी 2 ते 3 तास लागल्यानंतर जेवण वगैरे, त्याच्यामुळे आमचा खूप टाइम गेला. आम्हाला टोकन भेटलं होतं संध्याकाळच्या 7 वाजायचं, तर आम्ही 5 वाजता लाईनला थांबलेलो. तर आमचं दर्शन झालं पहाटे 4 वाजता, कारण खूप गर्दी होती तिथे आणि डिसेंबरच्या सुट्ट्या, ख्रिसमसच्या सुट्ट्या असल्यामुळे खूप सर्व लोक येत होते आणि तिथला फेस्टिवल पण चालू होतं, त्याच्यामुळे तर खूपच गर्दी होती आणि वरून पाऊस पण पडत होता, थंडी, त्याच्यामुळे लोकांचे खूप हाल पण झाले. त्यांनी खूप सुविधा केलेल्या त्या, पण खूप जास्त पब्लिक आल्यामुळे त्यांना मॅनेज म्हणजे थोडंफार नाही मॅनेज होते एवढ्या सगळ्या गोष्टी. आणि खूप चांगलं दर्शन झालं आमचं, एवढा काही त्रास वगैरे झाला नाही. खूप म्हणजे तिथं बसण्यासाठी वगैरे सगळ्या सुविधा होत्या. आणि आम्ही गेलो होतो तमिळनाडूच्या वेल्लूर इथे गोल्डन टेम्पल आहे देवीचं, तिथे दर्शनासाठी. ती जवळच होतं. सर्व आम्हाला एक जण बोललेले की तुम्ही तिथे जा, जवळच, एवढ्या जवळ आला तर तिथे पण तुम्ही दर्शन घेऊन या. इथे सर्व मंदिरे सोन्याचं बनलेलं आहे. ह्या फक्त बाहेरचा आम्ही शूटिंग केलेलं आहे, आतमध्ये फोटो किंवा शूटिंग काढणं अलाउड नाहीये. तिकडे कोणत्याच मंदिरामध्ये फोटो आणि शूटिंग काढणं अलाउड नाहीये. तर आम्ही फक्त बाहेरचं आहे, म्हणजे ते पार्किंग वगैरे करतात तिथे पण त्यांनी खूप चांगलं बनवलेलं होतं. तर ते आता तुम्हाला छोटंसं दाखवलेलं मी गोल्डन, तसं म्हणजे तसं शेपचं मंदिर आहे आतमध्ये आणि हे फक्त बाहेरचंच आहे. आम्ही मंगळवार होता त्या दिवशी गेलेलो देवी, आणि देवीचा वार असल्यामुळे तिथे पण थोडी सकाळी सकाळी गर्दी व्हायला स्टार्ट झालेली होती. तिथल्या बायका येल्लो आणि रेड कलरच्या साड्या घालून आलेल्या होत्या देवीसाठी खूप साऱ्या, आणि भारी वाटत होतं. खूप छान आहे वातावरण ते देवीच्या तिथे, आणि स्टार आहे, स्टारच्या आतमध्ये देवीचं मंदिर आहे. आपल्याला सर्व स्टार असं चालून आतमध्ये जावं लागतं. आणि तिथे रात्रीच्या वेळेसला खूप भारी दिसतं, कारण त्यांनी लाइटिंग वगैरे केलेली आहे रात्रीच्याला. आणि तर आम्हाला त्यांनी सांगितलेलं की तुम्ही रात्रीच्याला जा म्हणून, पण आम्हाला टायमिंग नव्हतं, त्यामुळे आम्ही सकाळी जाऊन आलो तिथनं. खूप भारी होतं. तुम्ही पण जा, कधी तुम्हाला जर टाइम भेटला, तुम्ही त्या साईडला गेला जर तर नक्की व्हिजिट करा ह्या टेम्पलसाठी. आपल्याला फक्त एकच टेम्पल माहिती, ते अमृतसरचं गोल्डन टेम्पल. मला पण माहिती नव्हतं, मला पण आत्ताच माहिती झालं हे टेम्पल. आणि सर्व झाल्याच्या नंतर आम्ही चाललो आमच्या परतीच्या प्रवास, म्हणजे आम्हाला तिकडे पुढे अजून फिरायचं होतं, पण वातावरण एवढं खराब झालं होतं ना, कारण की पाऊस पण येत होता, त्याच्यामध्ये थंडी पण, आणि एवढं सगळं आपल्याला सूट होत नाही अचानक आपण फिरायला गेलो तर. आणि आमच्या सोबत छोटा साई पण होता, त्याला पण नाही सूट होणार म्हणून आम्ही डिसाईड केलं की आपण आता महाराष्ट्रामध्ये जाऊन तिकडे फिरू. तिकडे जे रस्त्यानं जे प्लेसेस लागतात तिकडे स्पॉट आम्हाला तिथे, तर आम्ही निघालेलो. तर मग महाराष्ट्रामध्ये आम्ही आल्याच्या, आणि असं झालं आमचं बालाजीचं दर्शन. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ भरपूर शेअर करा. आणि तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ माझा पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार आहे. सर्वांचं थँक्यू तुम्हा सर्वांना, आणि धन्यवाद. असेच नवीन नवीन व्हिडिओ अजून घेऊन येण्याचा प्रयत्न करीन. मस्त बाय.